बातमी चंद्रपुरातून। चंद्रपुरातील काँग्रेसचा एक गट आमच्या संपर्कात आहे। भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी हा दावा केला। मुनगंटीवारांचा दावा वडेट्टीवारांनी फेटाळलाय। चंद्रपुरात भाजपचा महापौर व्हावा असा जनतेचा कौल आहे। चंद्रशेखर बावनकुळेंनी या सर्व परिस्थितीवर प्रतिक्रिया दिली आहे। शेवटी एखादा पक्ष एखादा गट इच्छा व्यक्त करतो आणि त्या इच्छेनंतर त्यांच्याशी चर्चा संवाद झाल्यावर निर्णय होतो। ठाकरे गटाची वाटाघाटी सुरू आहे। मी जसं सांगितलं संवाद तर सर्वांशी सुरू आहे। यामध्ये तर काँग्रेसचा सुद्धा एक गट आमच्याशी संवाद करतोय। संवादाचं कुठं अडचण आक्षेप असल्याचं काही कारण नाही। आपापल्या पद्धतीने प्रत्येक जण संवाद करतो। काँग्रेसचा कुठला गट सर? धानोरकर गट की वडेट्टीवार गट? नाही, कोणता गट नाही, ते काँग्रेसचे आहे। आता नेत्यांनी त्यांना वाटलं असेल, आमच्यासाठी ते काँग्रेसचे आहे। मी सांगितलं एका शब्दात, काँग्रेसची सत्ता येईल, काँग्रेसचा महापौर होईल। तो कसा होईल, कशा पद्धतीने होईल, येणारं काळ सांगेल। सुधीर भाऊचं स्वप्न पुढे आहे मला माहीत नाही। त्याची सुधीर भाऊंचा बाण हा आता हे काय म्हणतो त्याला, बिन 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 तीर का कमान असं कदाचित होऊ शकतं। त्यामुळे ते त्या सुधीर भाऊच्या बाणामध्ये आता तीरच नाही आहे। त्यामुळे यावर फार काही विश्वास ठेवण्याची गरज नाही। चंद्रपूरमध्ये एक पेच आहे की महानगरपालिकेचा महापौराचं बहुमत कुणाकडेच नाही आणि भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष आहे। त्यामुळं सर्वांचंच म्हणणं आहे, तिथल्या जनतेचं म्हणणं आहे की चंद्रपूरचा महापौर भारतीय जनता पार्टीचा व्हावा। केंद्र सरकार राज्य सरकारकडनं चंद्रपूरच्या विकासाला जो सपोर्ट मिळणार आहे तो भारतीय जनता पार्टीचाच महापौर करू शकतो असा एक सूर आहे। आम्ही त्यावर काम करतोय। जर सर्वांनीच आम्हाला सपोर्ट केला तर निश्चितपणे आम्ही हा विचार करू की चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपचा महापौर व्हावा।